अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग व तहसील कार्यालय अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार अरुण शेलार, कार्यक्रमाचे उद्घाटक ममता देशमुख, पुरवठा निरीक्षक गड्डमवार, पुरवठा अधिकारी पंकज गोरे यांच्या शुभ हस्ते श्री स्वामी विवेकानंद प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमासाठी या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्तानं अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे म्हणाले की ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व राष्ट्रीय ग्राहक दिन व ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य, दैनिक जीवनामध्ये रोजची होणारी फसवणूक कशी टाळावी, अन्न भेसळमधील भेसळ कशी ओळखावी व विविध शासकीय नियम, शासकीय कार्यालय माहिती आढावा त्यांनी दिला। विद्युत वीज वितरण कायदा 2003च्या माध्यमातूनही त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। बी बियाणे मधील फसवणूक कशी टाळावी व वस्तू खरेदी करताना आग्रहाची पावती घेणं हे कायद्यानं बंधनकारक आहे। ॲडव्होकेट अक्षय कुमार यांनी भारत सरकार नोटरीच्या संदर्भात व विविध कायद्यांविषयी सखोल मार्गदर्शन केले। ग्राहक संरक्षण कायदे संदर्भातही ग्राहकांच्या हिताची कायदे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करताना सांगितले। राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्ताने ग्राहक प्रतिज्ञा साजरी करण्यात आली। राणीताई राऊत यांनी प्रतिज्ञा साजरी केली व आशाताई धायगुडे यांनी जागो ग्राहक जागो सुंदर अशी कविता साजरी करण्यात आली। काही कार्यकर्त्यांनी आपले सेवानिवृत्त झालेले पोलीस निरीक्षक मुंबई बाळासाहेब धुमाळ, पोलीस खात्यातील व पोलीस संरक्षण कायदे संदर्भातील त्यांचे अनुभव त्यांनी 24 डिसेंबरच्या ग्राहक दिनानिमित्तानं कार्यकर्त्यांना पोलीस खात्यातील कायदे व नवीन कायदे ही सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमाचे उद्घाटक गड्डमवार यांनी अंत्योदय अन्न सुरक्षा पुरवठा विभागातील सविस्तर माहिती दिली। या कार्यक्रमासाठी बहुसंख्येनं पालक, ग्राहक पंचायतीचे व विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे, उपाध्यक्ष राजेंद्र शेलार, नामदेव जठर पाटील, ॲडव्होकेट अक्षय कुमार शितोळे, नामदेवराव होले पाटील, अध्यक्ष लोककल्याण आधार मंच, शोभा अहिरेकर, दादासाहेब जाधव, संपतराव खताळ सचिव, सीतारामजी शेळके, राहुल सातपुते पुणे जिल्हा सदस्य, राणीताई राऊत अंगणवाडी सेविका व कार्याध्यक्ष, आशाताई धायगुडे प्रसिद्धी प्रमुख राठोड अध्यक्ष, गोरक्ष शितोळे, अप्पासाहेब वाघमारे ज्येष्ठ समाजसेवक, पद्माबाई पासलकर संघटक, भगवान मोरे माजी सैनिक, सतीश शितोळे माजी सैनिक, पोलीस निरीक्षक सुरेश लोंढे, अशोक अग्रवाल, भाऊसाहेब दरेकर, ॲडव्होकेट नानासाहेब साखरे, बेगमताई उपाध्यक्ष, बहुसंख्येनं कार्यकर्ते, महिला पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद गुणवरे पाटील यांनी केले। कार्यक्रमास अनुमोदन पंकजा गोरे साहेब, पुरवठा अधिकारी अनुमोदन दिले। कार्यकर्त्यांचे आभार प्रदर्शन दिनेश फराटे, लिपिक पुरवठा विभाग यांनी गुलाब गुच्छ देऊन स्वागत केले व आभार मानले। दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी प्रमोद शितोळे, पुणे। 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने आलेले सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि ग्राहक तीर्थ अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुक्याच्या माध्यमातून आपण दरवर्षी 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करीत असतो। या कार्यक्रमाचं काही वक्त्यांनी आपले अनुभव सांगितले आणि अनुभव सांगता ज्या घडलेल्या घटना आहेत की ग्राहक संरक्षण कायद्याच्या माध्यमातून की आपल्या एक अधिकारी कसा असावा या संदर्भामध्ये आपल्या पोलीस निरीक्षक धुमाळ साहेब यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये, सेवेमध्ये जे खऱ्या अर्थानं काम केलं की ते कामाची खरं त्यांची पावती आज समाजाला उपयोगी पडते। समाजामध्ये अधिकारी रिटायरमेंट होतात आणि आपल्या नैसर्गिक शेतीमध्ये अवलंबून राहतात, तर साहेब खऱ्या अर्थानं त्यांचं काम आम्ही नेहमी पाहतो की ते आज एक समाजामध्ये चांगल्या चळवळीमध्ये एक आमचे मार्गदर्शक म्हणून ते आज काम करतात। म्हणून त्यांना 24 डिसेंबर ग्राहक दिनानिमित्तानं हार्दिक त्यांच्या शुभेच्छा देतो की हा कायदा, ग्राहक संरक्षण कायदा 1986 साली हा कायदा पार्लमेंटमध्ये पास केला। पार्लमेंटमध्ये कैलासवासी राजीव गांधी यांनी तो कायदा पास केल्यानंतर त्या कायद्यामध्ये एक दुष्काळाचा 72 साली एक दुष्काळ निर्माण आपल्या भारतात तो निर्माण झाला होता। म्हणून ज्यांनी वटवृक्ष लावला ते आदरणीय कैलासवासी बिंदू माधव जोशी साहेब यांनी 1974 साली
5 तज्ज्ञ व्यक्ती एकत्र केली आणि जयप्रकाश नारायण असतील, न्यायाधीश मुदंडा साहेब असतील, अशा तज्ज्ञ लोकांनी या कायद्यामध्ये काही त्रुटी होत्या आणि दुष्काळग्रस्तमध्ये ज्या संस्था स्वयंघोषित संस्था होत्या त्या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्याची किमतीचे बाजार जास्त त्या ठिकाणी असताना 74 साली तर आदरणीय बिंदू जोशी नानांनी ते पार्लमेंटमध्ये परत कायदा मांडला गेला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने आज आपण खऱ्या अर्थानं भारताचे नागरिक सुजलम सुफलम झालो आहोत की एखादी वस्तू आपण पाहतो, आपले हक्क आणि कर्तव्य काय हे आपल्याला कळत नाही. आपले 6 हक्क आणि कर्तव्य आहेत. सुरक्षिततेचा हक्क आहे, अर्थव्यवस्थेचा हक्क आहे, मानवी जीवनामध्ये वस्तू खरेदी करताना तोही हक्क आहे, अशा शैक्षणिक हक्क आहेत. पण आपले हक्क आपण विसरून